वेगळे रंग आयुष्याचे भाग 6। त्याच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही, तो स्वतः कॉल करेल। उद्या आजोबांचा बर्थडे आहे उद्या, तो न चुकता कॉल करतो बाबांना दरवर्षी। उद्या पण नक्की करेल, अवंतिका म्हणाल्या। एक कॉल केल्याने काय होणार मॉम? एक तर तो इथं येणार नाही आणि तू त्याचं लग्न लावू शकणार नाही, आणि अमेयाचा विचार तर तू सोडूनच दे। या लग्नासाठी तिच्याकडून कोणीच तयार होणार नाही, आदित्य म्हणाला चिडूनच। कोणाला कसं तयार करायचं ना ते आम्ही आमचं बघून घेऊ। तू जर आमची हेल्प करत नसशील तर उगाच नकार घंटा वाजवू नको। आणि एक लक्षात ठेव, आल्या तर त्या दोघं बहिणी येतील या घरात सुना बनून, नाही तर एकही नाही, कळलं? शुभ्राशी लग्न करायचं असेल तर तुला आमची हेल्प करावीच लागेल, अवंतिका म्हणाल्या। मॉम, काय बोलते तू? असं नाही वागू शकत हं मॉम तू, हे फारच चुकीचं आहे, आदित्य म्हणाला। असेलही चुकीचं, पण मला आता फक्त माझ्या मुलाची काळजी आहे, आणि एक आई म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे। तुला नाही कळणार मला काय वाटतं ते। अवंतिकांच्या डोळ्यात पाणी होतं। आदित्य, हे बघ, काही गोष्टी आधी वाटतात की चुकीच्या आहेत, पण नंतर त्यात बोट ठेवायला पण जागा नसते, इतक्या परफेक्ट जुळून येतात। मला माहिती आहे तुला अमेयाची काळजी वाटते की या लग्नामुळे ती सुखी नाही राहणार, पण असं होणार नाही बेटा। तो खूप प्रेम करेल तिच्यावर, जगातील सर्व सुख तिच्या पायाशी राहतील, आनंद म्हणालेत। हे तुम्ही म्हणताय आजोबा, पण ज्याच्याशी तिचं लग्न होईल त्याने सांगितलं तरच मी विश्वास ठेवेल, नाही तर काहीही झालं, अगदी शुभ्रासोबत मला रिलेशन तोडावं लागलं तरी चालेल, पण मी हे लग्न होऊ देणार नाही, आदित्य म्हणाला। ठीक आहे, आता जे काही होईल ते फक्त बघायचं काम कर तू। तुला खरोखर विश्वास असेल तेव्हाच बोल, आणि मिस्टर नितीन महाजन यांचा नंबर दे, मला बोलावं लागेल त्यांच्याशी, अविनाश म्हणाले। मी मेसेज करतो तुम्हाला, असे बोलून आदित्य तिथून निघून गेला। इकडे अमेयाकडे जेवण झाल्यावर सर्व गप्पा मारत बसलेले असतात। अमेयाचे बाबा शुभ्राला म्हणतात, शुभ्रा ऐक ना बेटा, आज न रवींद्रने एक स्थळ आणलंय तुझ्यासाठी। रश्मी वहिनींचा भाचा आहे, स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा, इंजिनियर आहे आणि दिसायला पण छान आहे। हे बघ, इन्व्हलप देत, यात सर्व माहिती आहे आणि फोटो पण आहे, तू बघून घे आणि सांग मला, नितीन म्हणालेत। बाबा, मला नाही बघायचं, तुम्ही नाही सांगा त्यांना प्लीज, शुभ्रा म्हणाली। अगं आधी बघ तर, नंतर सांग काय ते, नलिनी म्हणाल्या। अगं आई, दी नाही म्हणते न, मग कशाला फोर्स करते, अमेया मध्येच म्हणाली। अमू, तू लहान आहेस अजून, यात बोलू नकोस, आणि आधीच नकाराचं कारण तर असेलच ना काहीतरी। लग्नाचं योग्य वय आहे तुझं आता, सर्व ठीक असताना नाही म्हणणं चांगलं नाहीये, नलिनी शुभ्राला समजावत म्हणाल्या। अगं नलिनी, थांब जरा। शुभ्रा बेटा, काही प्रॉब्लेम आहे का? सर्व तुझ्या मनासारखंच होईल, कोणी आहे का तुझ्या मनात? तसं असेल तर सांग बेटा मोकळेपणाने, आमचा विश्वास आहे तुमच्या दोघींवर। चुकीच्या मुलाला तू निवडणार नाहीस, खात्री आहे माझी, नितीन म्हणालेत।
बाबा, खरं तर आहे असा कोणीतरी जो मला आवडतो आणि त्याला पण मी आवडते आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे, शुभ्रा म्हणाली. कोण आहे तो आणि कधीपासून सुरू आहे हे? आता सांगते तू, आम्ही विचारल्यावर? नाही विचारलं असतं तर तू सांगितलंच नसतं ना, नलिनी चिडून म्हणाल्या. अगं आई, लगेच हायपर काय होते? दीची निवड चांगलीच आहे, रागवते काय? खूप छान आहेत जिजू, अमेया म्हणाली. तुला पण माहितीये म्हणजे फक्त आम्हालाच नाही सांगितलं. आणि जिजू पण झाला तुझा तो? काय आम्हाला न सांगता लग्न पण करून मोकळी झालीस का तू, शुभ्रा? नलिनी म्हणाल्या. अगं आई, काही काय बोलतेस? हो, अमू ओळखते त्याला आधीपासूनच. आणि लग्न कसं करणार तुमच्या परमिशन शिवाय? बाबा, तुम्ही एक वेळा भेटा त्याला, मग ठरवा कसा आहे तो ते, शुभ्रा म्हणाली. हो, भेटू आम्ही त्याला. तू सांग त्याला आम्हाला भेटायला. पण आधी त्याचं नाव, तो काय करतो ते तर सांग, नितीनराव म्हणालेत. आदित्य अविनाश देशमुख नाव आहे त्याचं. मला सिनियर होता 1 वर्ष कॉलेजमध्ये. आता त्यांचा फॅमिली बिझनेस पाहतो त्याच्या वडिलांसोबत, शुभ्रा म्हणाली. अविनाश देशमुख म्हणजे ते आनंदम ग्रुपवाले तर नाही ना? नितीनराव म्हणालेत. हो बाबा, तेच, शुभ्राने सांगितलं. अगं, ते लोक खूप श्रीमंत आहेत, आपल्यासारखे मध्यमवर्गीय नाहीत. ते तयार नाही होणार लग्नाला, नितीनराव काळजीने म्हणाले. हो, आणि तू तिथं ऍडजस्ट कशी होशील? श्रीमंत लोकांच्या सवयी आपल्यासारख्या नसतात बेटा, नलिनीही म्हणाल्यात. अगं आई, असं काही नाहीये. आदित्य नाहीये तसा आणि त्याची फॅमिली पण साधीच आहे. तुम्ही आधी भेटा तर नंतर ठरवा, शुभ्रा म्हणाली. ठीक आहे, सांग त्याला भेटायला. जा आता तुम्ही दोघी झोपायला. गुड नाईट, नितीनराव म्हणालेत. हो बाबा, गुड नाईट. गुड नाईट आई, शुभ्रा आणि अमेया दोघीही म्हणाल्यात. दुसऱ्या दिवशी अमेयाचे बाबा नितीनराव सकाळी कॉलेजला जायची तयारी करत असतात. तोच त्यांचा मोबाईल वाजतो. हॅलो, कोण बोलताय? नितीनराव कॉल रिसीव्ह करत म्हणाले. नमस्कार, नितीन महाजन सर ना? मी अविनाश देशमुख बोलतोय, आदित्यचा डॅड, अविनाशराव म्हणालेत. ओ हा, बोला मिस्टर देशमुख, कसे आहात तुम्ही? कालच शुभ्रासोबत बोलणं झालं माझं. आदित्यला भेटायचं आहे मला, नितीनराव म्हणालेत. हो नक्कीच, पण मी काय म्हणतो, एकट्या आदित्यला भेटण्यापेक्षा आपण सर्वच भेटूया लवकरच. म्हणजे कसं आहे ना, माझ्या वडिलांना आणि मला पण शुभ्राला भेटता येईल, अविनाशराव म्हणालेत. हो हो, का नाही, भेटूया ना. तुम्ही सांगा कधी येणार ते, नितीनराव म्हणालेत. आम्हाला तर उद्या पण चालेल, अविनाशराव विचार करत. उद्या नको, 2 दिवसांनी भेटू, रविवारी, नितीनराव म्हणालेत. हे पण ठीक आहे, ठरलं तर मग रविवारी आमची सर्व फॅमिली येतोय आम्ही तुमच्याकडे सकाळी 11 पर्यंत, अविनाशराव म्हणालेत. हो चालेल,
आम्ही वाट पाहू, नितीनराव म्हणालेत. हो, आणि बाकी मग भेटल्यावरच बोलू. चला, ऑफिसची गडबड आहे आता, बोलू निवांत. ठेवतो, अविनाशराव म्हणालेत. हो, बोलून नितीनराव फोन ठेवतात आणि लगेच त्यांच्या भावासारख्या मित्राला म्हणजेच रवींद्र राणे, समीरचे डॅड ला कॉल करून कॉलेजनंतर भेटायला सांगतात. एका कॅफेमध्ये कोपऱ्यातल्या टेबलवर नितीन आणि रवींद्र दोघं मित्र बसलेले असतात. काय रे, काय झालं? एवढं घाईत बोलवलंय ते, आणि घरी न बोलता या कॅफेत का आलोय आपण? रवींद्र म्हणालेत. अरे, जरा महत्वाचे बोलायचं होतं म्हणून. आपली शुभ्रा आहे ना, तिचं एका मुलावर प्रेम आहे. कालच सांगितलं तिने आम्हाला. वहिनीच्या भाच्याविषयी मी सांगितलं तिला, तर तेव्हा बोलली ती. नितीन म्हणालेत. हो का? ठीक आहे ना मग. आपली शुभ्रा समजदार आहे. असाच कोणता मुलगा नाही निवडणार ती. भेटून घेऊ मुलाला आपण. आणि काय करतो तो? रवींद्र म्हणाले. आदित्य देशमुख नाव आहे मुलाचं. ते आनंदम ग्रुपवाले अविनाश देशमुख यांचा मुलगा. नितीन म्हणालेत. अरे वा, छान आहे ना मग. ऐकून आहे मी त्यांच्याबद्दल. चांगली फॅमिली आहे त्यांची. रवींद्र म्हणालेत. हो रे, पण श्रीमंत आहेत ते खूपच. भीती वाटते यार, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. नितीनराव म्हणालेत. बरोबर आहे तुझं. आपण आधी मुलाची पूर्ण माहिती काढूया, नंतर काय ते ठरवू. रवींद्र म्हणालेत. हो, त्यासाठी तर मी त्या लोकांना रविवारी बोलवलं आहे. म्हणजे 2 दिवसात त्या मुलाची माहिती काढता येईल. सकाळी तुला कॉल करायच्या आधी अविनाश देशमुखांचा कॉल आला होता. ते उद्याच भेटायचं म्हणत होते, पण मी त्यांना रविवार सांगितला. नितीनराव म्हणालेत. ते चांगलं केलं तू. बरं, तो आदित्य शुभ्राला 1 वर्ष सिनियर होता ना कॉलेजमध्ये. मग माझा मित्र दिनेशचा मुलगा रोहित पण होता ना शुभ्राला सिनियर. म्हणजे तो ओळखत असणार ना आदित्यला. त्याचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे. थांब, त्याला कॉल करून बघतो. हॅलो रोहित, मी रवींद्र राणे बोलतोय, तुझ्या वडिलांचा मित्र. ओळखलं का? रवींद्र म्हणालेत. हो अंकल, ओळखलं ना. बोला, कसे आहात? आणि मला अचानक कॉल कसा काय केला? माझे पप्पा घरी आहेत. मी जॉब निमित्त दुसऱ्या शहरात राहतो. रोहितला वाटलं रवींद्रला त्याच्या पप्पांसोबत बोलायला म्हणून कॉल केला असेल. मी छान आहे. हो, तू दुसरीकडे राहतो ते माहिती मला. पण मला जरा कामच होतं तुझ्याकडे. रवींद्र म्हणालेत. मग बोला ना, मी करेल तुमचं काम. रोहित म्हणाला. अरे, तू आदित्य देशमुखला ओळखतो का? अविनाश देशमुखचा मुलगा. तुझ्याच कॉलेजला होता. रवींद्र म्हणालेत. हो, ओळखतो ना. माझा कॉलेज फ्रेंड आहे. पण त्याचं काय? रोहितने विचारलं. ते त्याचं स्थळ आलाय माझ्या भाचीला. तर तुला माहिती असेल ना तो कसा आहे ते. म्हणजे कळलं ना तुला? रवींद्र म्हणालेत. स्थळ? यू मीन लग्नासाठी? रोहितने जरा आश्चर्याने विचारलं. हो, रवींद्र म्हणालेत. कसं शक्य आहे ते? रोहित विचार करत म्हणाला. का शक्य नाही? मुलगा तर व्यवस्थित आहे ना? रवींद्र म्हणालेत.
अहो अंकल, ही इज वन वुमन मॅन. कॉलेजमध्ये असताना त्याची गर्लफ्रेंड होती. तो तिला सोडून दुसरीकडे बघायचा पण नाही. आणि मला खात्री आहे, मला काय तेव्हा आमच्या सोबत होते त्या सर्वांना माहिती आहे की तो लग्न करेल तर तिच्याशीच. मग तो तुमच्या भाचीला त्याचं स्थळ कसं येईल? रोहित म्हणाला. ओके, बरं त्या मुलीचं नाव काय होतं तुला माहिती का? रवींद्रनी विचारलं. हो माहिती ना. तिचं नाव शुभ्रा महाजन आहे. बेस्ट कपल होतं ते आमच्या कॉलेजचं. ते म्हणतात ना, मेड फॉर इच अदर. रोहित म्हणाला. ओके, थँक्यू बेटा. दिनेशला सांग मी विचारलं म्हणून. ठेवतो मग, काळजी घे. रवींद्र म्हणालेत. हो अंकल, बाय. रोहितने बोलून कॉल कट केला. मग बोल आता, तू काय म्हणतो ते? रवींद्रनी नितीनला विचारलं. काय बोलू मी, कळतच नाहीये. मुलगा खरंच चांगला असेल ही, पण बाप आहे रे मी. माझं मन मानत नाहीये यार. नितीन काळजीने म्हणाले. हो हो, कळताय मला, पण आधी भेट तर तू त्याला, मग बघू आपण. रवींद्र म्हणालेत. हो ठीक आहे. रविवारी ते लोक येतील तेव्हा मला तू आणि वहिनी दोघं पण तिथं हवेत बरं. नितीन म्हणालेत. हो मग काय, माझी मुलगीच आहे शुभ्रा, आम्ही तर असणारच ना. रवींद्र म्हणालेत. तोच त्यांना शुभ्रा, अमेया आणि समीर त्या कॅफेत येताना दिसले. ते तिघे पार्टिशियनच्या त्या बाजूला बसलेत. त्यांना नितीन आणि रवींद्र दिसत नव्हते, पण हे दोघं त्यांना बघू शकत होते आणि ऐकू पण शकत होते. काय होईल पुढे जाणून घेण्याची उत्सुकता वाटत असेल ना? मग पुढचा भाग नक्की ऐका. लाईक आणि कमेंट्स करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.